विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती भीमनगर तसेच नगरसेवक सचिनभाऊ गायकवाड, नितीनभाऊ धीवर, नानाभाऊ त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या भव्य व दिव्य अशा जय भीमच्या जल्लोषात मोठ्या उत्साहानं हजारो महिला व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली। त्याप्रसंगी शिर्डी नगर परिषदचे लोकनियुक्त प्रथम महिला नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। नंतर बुद्ध वंदना व राष्ट्रगीत घेण्यात आलं। त्यानंतर मोठ्या उत्साहात व आनंद वातावरणात जय भीमाच्या जल्लोषात हजारो महिला ग्रामस्थांच्या उपस्थितीत मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात आली। त्याप्रसंगी सर्व नगरसेवक, सामाजिक राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कचेश्वर शेजवळ, उपाध्यक्ष संदीप भाऊ शेजवळ तसेच अनेक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुस्लिम बांधवांतर्फे मिरवणुकीतील ग्रामस्थांना थंड सरबत देण्यात आलं। तसेच नगर परिषद जवळ श्री विष्णू थोरात मित्रमंडळ यांच्यातर्फे मिरवणुकीतील महिलांना, ग्रामस्थांना थंड पेय, लोकनियुक्त प्रथम महिला नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात तसेच नगरसेवक बापूसाहेब ठाकरे, अमितदादा शेळके असे अनेक नगरसेवक यांच्या हस्ते थंड पेय देण्यात आलंय। आज रोजी भारतरत्न व घटनेचे शिल्पकार श्री बाबासाहेबजी आंबेडकर यांची आज 135वी जयंतीनिमित्त आज सर्व समाज बांधव यांनी धूमधडाक्यात ही जयंती साजरी करून आणि अस्पृश्यांचे निवारण करते म्हणून त्यांना आम्ही मान देतो। त्यांनी आम्हाला शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतल्यावर तुम्ही दरकारशान हे त्यांनी आम्हाला शिकवण दिली। ते माननीय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्ही खूप ऋणी आहोत आणि आज रोजी सर्व समाज बांधवांनी इतक्या धूमधडाक्यात जयंती साजरी केली। पूर्ण शिर्डी जल्लोष होऊन मुस्लिम समाजाने सुद्धा या ठिकाणी सर्वांना सरबत वाटप केले। आमचे माननीय नगराध्यक्ष श्री जयश्रीताई थोरात यांनी सुद्धा थंड कोल्ड्रिंक्स वाटप केले। सगळं काही इतकं छान झालेलं आहे। सुद्धा काही लोकांनी जेवण ठेवलेले आहे। या वर्षीची जी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही भूतपूर्व भविष्यात अशी साजरी झालेली आहे। ही फक्त साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने, साईबाबांनी जो संदेश दिला समता, बंधुता आणि समानता ही शिकवण बाबासाहेबांनी दिली, त्या घरचं सगळं हा उत्सव चालू आहे।